ठेविले बोट धरून मला चालविले रडवारी आई रडवारी आई कोण गाईल अंगार येना गाई मला झोप येत नाही. इतके अनन्य उपकार आपल्यावरती आईचे आहेत, एवढेच उपकार आपल्यावरती बापाचे सुद्धा आहेत. कोण आहे बाप ऐका, काय करतो रे बाबा आपल्यासाठी, तर तोच बाप आपल्या दररोजच्या भोजनाची तयारी नाही तर या ठिकाणी आपल्या जीवनाच्या शिदोरीची तयारी करणारा बाप असतो. स्वतःच्या अंगावर कधी काठी बनियान घालेल तर मुलासाठी आणि मुलीसाठी पैसे गोळा करतो तो बाप असतो. अशा बापाला आपण जीवनातून सहज शून्य करतो. पुरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावाने दाखविना कधी पुन्हा डोळ्यात पाणी जिजू जिजू संसाराचा काळा आपला पोटामध्ये हसू जरी तणावा आपला घडीभर तू थांब जरा ऐक त्याची दापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर. अशी अनंत उपकार आपल्या आई वडिलांच्या आपल्यावरती आहे. जाता जाता सांगते, ज्या देशवीर जवानांनी स्वतःचे प्राण धोक्यात घातले आणि आपल्या या ठिकाणी देशाचं रक्षण केलं, जाता जाता त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊया. कारण ती माँ, कारण ती आई आपल्या स्वतःच्या पुत्राला या मातीसाठी बलिदान करत असते. ओ देश मेरे तेरी शान पे सदके कोई धन है क्या, तेरी धूल से बढ़ के तेरी धूप से रोशन तेरी हवा पे जिंदा तू बाग है मेरा मैं तेरा परिंदा है अर्ज़ी दीवाने की जहाँ और सुहानी देखी एक रोज़ वही मेरी शाम ओ देश मेरे तेरी शान पे सदके कोई धन है क्या, तेरी धूल से बढ़ के तेरी धूप से रोशन तेरी हवा पे जिंदा तू बाग है मेरा मैं तेरा परिंदा मैं गुजरने वाली हवा बता मेरा इतना काम करेगी क्या, मेरे गाँव जा मेरे बेटे को सलाम दे, मैं वापस आऊँगा मैं वापस आऊँगा मैं अपने गाँव में एक हरियाली में माँ के आंचल से माँ के आंचल से किया जो वादा खाओ निभाऊंगा एक दिन आऊंगा एक दिन आऊंगा एक दिन आऊंगा. माझ्या दादांनो, अशाच बाळाचं जर प्रेम त्या आईच्या दारापर्यंत आलं तर तिची अवस्था काय असेल रे दादा. म्हणून ऐका, ज्या देशवीर जवानांमुळे आज कीर्तनात आपण बसलोय त्या देशाचं रक्षण करतात. तीन सजावत देश को सती संत और शूर, तीन लजावत देश को कपटी कायर और क्रूर. तीन गोष्टीमुळे आपल्या या संस्कृतीला शोभा आहे आणि तीन गोष्टीमुळे आपल्या या संस्कृतीला हानी आहे. ज्या गोष्टीमुळे शोभा आहे त्या गोष्टीचं जतन करा, ज्या गोष्टीमुळे आपल्याला त्रास आहे त्या गोष्टी आपल्यापासून दूर ठेवा. एवढं सांगण्याचा प्रयत्न करते. पवित्र चंदनवाडी गावामध्ये समस्त